नमस्कार, मी पुन्हा माय महानगर लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। जसे की आपल्याला माहितीच आहे, आज लोकशाहीचा सर्वात मोठा दिवस म्हणजेच मतदानाचा दिवस आहे। राज्यातल्या 29 महापालिकांमध्ये जे आहे ते निवडणुका पार पडत आहेत। निवडणुकांसाठी जे आहे ते आज मतदान होत आहे आणि सध्या आपण आलेलो आहोत ते वरळी गाव ह्या ठिकाणी। वरळी गावाच्या मतदान केंद्रामध्ये वरळी हा जो आहे तो आदित्य ठाकरे, जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, युवा नेते आहेत, त्यांचा हा मतदारसंघ आहे आणि आपण या त्यांच्याच मतदारसंघामधल्या एका मतदान केंद्रावरती पाहू शकतो की किती गर्दी आहे। ते खरंच जे आहे ते लोकांनी यावेळेस मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी लोकांनी आपलं मतदान हे किती महत्त्वाचं आहे, येणाऱ्या 5 वर्षांसाठीचं आपलं मत जे आहे ते किती महत्त्वाचं आहे, लोकांचं योगदान किती महत्त्वाचं आहे, या संदर्भात आपण इथे एकंदरीत लोकांचा प्रतिसाद जो आहे तो सगळ्या या ठिकाणी बघू शकतो। या ठिकाणच्या प्रत्येक पोलिंग बूथवरती जे आहे ते आपण मतदारांचा उत्साह या ठिकाणी बघू शकतो आणि वाढत्या मतदारांच्या उत्साहामुळे या ठिकाणी जे आहे ते लोकांना बसण्याची, ज्येष्ठ नागरिकांना बसण्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आलेली आहे। मुंबईतलं हे असं एक मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी नेहमीच अनेक राजकीय घडामोडी बघायला मिळत असतात, कारण की अर्थातच हा आदित्य ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांचा मतदारसंघ आहे। वरळीतल्या प्रत्येक मतदाराने जे आहे ते आज घराबाहेर पडून मतदान करण्याचा निर्णय घेतलेल्याचं आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळतंय। ज्येष्ठ नागरिकांपासून अगदी तरुण मतदार सुद्धा जे आहे, काही फर्स्ट वोटर सुद्धा असतील ह्यावेळेस, ते सुद्धा जे आहे ते ह्या मतदार केंद्रावरती आपल्याला बघायला मिळतात। प्रत्येक ठिकाणी बघू शकतो की महिलांसाठी आणि पुरुषांसाठी जे आहे ते वेगवेगळी रांग केलेली आहे आणि त्याही संख्येमध्ये पुरुष मतदारांचा जो आहे तो ह्या ठिकाणी कल जास्त बघायला मिळतोय। बघूयात नेमकं पुरुष मतदारांना काय वाटतंय। काका, मतदान केलं का? किती वेळापासून बसलेले आहात? अर्धा तास झालाय। आणि काही तुम्हाला म्हणजे अशी सोय कशी वाटते इथे, व्यवस्था वगैरे? जागा देतात बसायला, वर जे वयस्कर माणसं आहेत त्यांना बसायला जागा देतात। काय सांगाल, एक मुंबईकर म्हणून हे मतदान किती महत्वाचं आहे? हे मुंबईकर महत्वाचं आहे की इलेक्शन मध्ये जो निवडून येईल त्यांनी ज्या ज्या ठिकाणी कार्य करावं। वाटतं का की म्हणजे आजपर्यंत तुम्ही अनेकदा मतदान केलं असेल, तुमच्या मतदारसंघातल्या, तुमच्या विभागातल्या नगरसेवकाने आजपर्यंत कामं केलेली होती का? हो, कामं केलेली होती, कामं केली। आणि याच्या पुढे तुम्हाला अपेक्षा आहे की नगरसेवक कायमच अशा पद्धतीने कामं करतील? हो, आता तेच बघायचं। आता अपक्ष पण निवडून उभे आहेत, त्यामुळे आता बघायचं कोण निवडून येतं, त्यांनी निवडून येईल तिने आपल्या कार्यामध्ये कामं करायची। तुमची काय इच्छा की यंदा महानगरपालिकेवर नेमकी कोणाची सत्ता यावी? नाही, ते बोलू शकत नाही। नक्कीच काका म्हणतायत की आम्ही बोलू शकत नाही। अर्थातच प्रत्येक मतदाराचं आहे ते गुप्त मत असतं आणि गुप्त मताप्रमाणे जे आहे प्रत्येक जण आपापल्या उमेदवाराला जे आहे ते आपण हे करतो। आपण अन्य काही मतदारांशी, पुरुषांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूयात। फर्स्ट वोटर आहात की याच्या आधी मतदान केलेलं आहे? याच्या आधी खूप वेळा मतदान झालेलं आहे। किती वेळापासून लाईन मध्ये उभे आहात? आता अर्धा पाऊण तास झाला। आणि ही प्रोसेस एवढीच हळूवारपणे सुरू आहे की काही म्हणजे अजून किती वेळ लागू शकतो, काही अंदाज? मे बी मतदारांचा उत्साह आहे, त्यामुळे मतदार घरातनं बाहेर पडलेले आहेत, त्यामुळे एवढी लाईन आहे। याच्या आधी कधी एवढी गर्दी पाहिलेली होती मतदानाच्या वेळेस? आमच्या 17 नंबर यादीवरती दरवर्षीची गर्दी आहे। म्हणजे ह्या ठिकाणचे मतदार हे एकंदरीत जागरूक मतदार आहे? हो। काय वाटते यंदाच्या वेळेस मुंबईमध्ये काय होऊ शकतंय? 2 भावांची सत्ता। निश्चित आहात? हो, अगदीच। मी 2000 आता बोलायला गेलं तर मी 2009 पासून एका गोष्टीसाठी काम करतोय। मी आता बोलू शकत नाही कारण की आपण निवडणूक ह्याच्यात उभे आहेत, पण हो बोलू शकतो। काही अजूनही तरुण मतदार आहेत जे फर्स्ट टाइम वोटर्स मला वाटतात, पण त्यांनाच विचारूया। फर्स्ट टाइम नाही, माझा थर्ड टाइम आहे। थर्ड टाइम आहे म्हणजे लोकसभा, विधानसभा सगळं केलेलं आहे, म्हणजे हे थर्ड टाइम आहे। बट बीएमसी साठी तुझं फर्स्ट टाइम असेल, काय वाटते मुंबईतलं एकंदरीत सगळं चित्र बघता एक तरुण मतदार म्हणून काय अपेक्षा करतोयस की मुंबईमध्ये अजून काय पाहिजे तुला? सध्या तरी नीट चाललंय, पण मला असं वाटतं की ठाकरे यायला कॉन्फिडन्स आहे ठाकरे येणार? येणारच। काय अपेक्षा आहेत की ठाकरे बंधू एकत्र, ज्या पद्धतीने ते एकत्र आलेत, त्यांनी याच्यापुढे मुंबईत आणखी काय विकास करावा? बघा, आधी जेव्हा उद्धव ठाकरे होते त्यांनी तर आधी खूप विकास केलाय। कोस्टल रोड त्यांनी बनवलाय। बीजेपी वाले जे बोलतात की कोस्टल रोड आम्ही बनवलाय, पण ते लोक एका साईडने असेही म्हणतात की मुंबईची महानगरपालिका ठाकरेंकडे होती आणि जे कोस्टल रोडचं फुल पेमेंट झालंय ते मुंबई महानगरपालिकेच्या थ्रू झालं आणि तिकडे ठाकरे होते। म्हणजे बेसिकली अर्थ हेच आहे की कोस्टल रोड ठाकरेंनी बनवलाय, तेव्हा त्या लोकांनी विकास केलाय ना। म्हणजे एक तरुण मतदार आपल्याला सांगतोय की मुंबईचा विकास हा ठाकरे केला, अर्थातच हे त्याचं मत आहे। शिक्षणाच्या बाबतीत काय सांगशील? तू कॉलेजला असशील, काय वाटते शिक्षणाच्या संदर्भात मुंबईमध्ये अजून किती विकास व्हायला पाहिजे? मुंबईच्या कॉलेजेसमध्ये अजून सुधारणा व्हायला पाहिजे? हो, नक्की व्हायला हवे। एक तरुण मतदार म्हणून किंवा विद्यार्थी म्हणून काय अपेक्षा करतोय? पेक्षा म्हणजे
चांगलं एज्युकेशन भेटायला हवं मुलांना. नीट त्यांना मार्गदर्शन करायला हवं की कसं शिकायला हवं, पुढं काय करायला हवं. तेच. नक्कीच आपण बघितलं की एक तरुण मतदार जो बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मतदानामध्ये पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावतोय. अजून काही तरुण मतदार आपल्या सोबत आहेत जे अगदी उत्सुक पाहायला मिळत आहेत. काय सांगशील मुंबईमध्ये पहिल्यांदा? तुम्ही जो प्रश्न विचारला की शिक्षणामध्ये काय झालं पाहिजे, तर पहिल्यांदा तर आता जे विद्यार्थी पास आउट होत आहेत तर त्यांना जॉब्सचे ऑपॉर्च्युनिटीज द्यायला हवेत, कारण जॉब्स खूप कमी आहेत आणि विद्यार्थ्यांना आता एक्सपिरियन्स मागतायत, तर एक्सपिरियन्स जॉबनीच भेटणार आपल्याला, तर त्यांच्यासाठी जॉब दिले पाहिजे त्या लोकांनी. तर मी हेच अपेक्षित करतो की जास्तीत जास्त जॉब्स ऑपॉर्च्युनिटी आले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त अजून काही अपेक्षा? त्याच्या व्यतिरिक्त आपण बोलू शकतो की शिक्षणामध्ये थोडं जसं बोलू शकतो फीस वगैरेचे जे आहेत ते सोपे करू शकतात आपण. तर अजून काही नाही बोलू शकतो. कोणाची सत्ता येईल काय वाटतंय? आता बघू, पण असं वाटते की ठाकरेच यावे. ठाकरेच हवेत. म्हणजे वरळीमध्ये ठाकरेंची हवा सध्या आपल्याला बघायला मिळते. एक काका सुद्धा आपल्यासोबत आहेत. काय सांगाल, मतदान केले? नाही, मतदान करायचं. किती वेळापासून आलेला आहात? आत्ताच आलोय, मी अर्धा तास झालाय. अर्धा तास झालेला आहात. कशी सुविधा वाटते आणि काय सांगाल एकंदरीत? इकडची व्यवस्था चांगली असते, व्यवस्थित असते. म्हणजे शासनाने जी व्यवस्था केलेली आहे त्यांच्यावर पण कामाचा बर्डन आहे, त्याच्यामुळे ते पण व्यवस्थित असते. दरवेळेला व्यवस्थित असते. दर 5 वर्षांनी आपण इलेक्शनला येतो ना, व्यवस्थित असते व्यवस्था. मुंबईमध्ये कोणाची हवा वाटते? नाही, मुंबईमध्ये हवा तर आणि खरं सांगायचं बोललं तर मुंबईमध्ये ही शिवसेना पाहिजे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरेची शिवसेना ही महाराष्ट्रासाठी तरी पाहिजेच, आपल्याला आवश्यक आहे. मराठी माणसासाठी, मराठी माणसाची अस्मिता जपण्यासाठी ही आवश्यक आहे. पण शेवटी जनमत आहे, जनमतापुढे कोणी काही चालत नाही. जनमत हे महत्वाचं आहे. जनतेने जो निवडून देईल तो नेता महत्वाचा आहे शेवटी. पण काय वाटतं, गेले 25 वर्ष जसे सत्ताधारी म्हणतात की ठाकरेंच्या हातात सत्ता होती, पुन्हा एकदा सत्ता त्यांच्या हातात गेली तर काही होऊ शकत नाही, आम्ही काम करू शकतो, याच्यावरती तुम्ही एक मतदार म्हणून काय सांगाल? नाही, याच्यावर मी काहीच कमेंट्स करू शकत नाही. मतदार म्हणून मुंबई- एवढंच सांगेन, काय काम जे चाललंय ते व्यवस्थित चाललंय. जो येणार बसणार त्याला जनतेचं काम करायचंच आहे, नाहीतर पुढच्या वेळी जनता त्यांचा आपली जागा दाखवून देतेच. मुंबईकर म्हणून गेल्या 25 वर्षाच्या कामकाजावरती खुश आहात? हा, खुश आहे. व्यवस्थित आहे, नक्की. अगदीच ह्या ठिकाणचे मतदार म्हणजे 40च्या वयातले असो, अगदीच 20च्या वयातले असो, जे अगदीच तरुण मतदार आहेत ते आपण बघू शकतो. एकंदरीत एक प्रकारे कशा पद्धतीने इथे आपल्यासोबत एक मावशी आहेत, त्यांच्याशी जाणून घेऊ. मावशी, मतदान केलं? हा, केलं. काय वाटतंय मुंबईमध्ये काय होऊ शकते यावेळेस? काय माहित मला. मुंबईकर म्हणून काय अपेक्षा करताय तुमच्या नगरसेवकाकडून? जो भावी नगरसेवक कोण असेल त्याच्याकडून काय अपेक्षा करताय? नाही समजत मला. तुमच्या प्रभागातल्या समस्या सोडवलेल्या आहेत? हा, सोडून. जे आधीचे नगरसेवक होते त्यांनी? पुन्हा वाटतंय की तेच नगरसेवक निवडून येतील अशी काही चिन्ह दिसत आहेत का? चिन्ह तर दिसत नाही, कारण चारी साईडला सगळेजण गावातलेच आहेत ना, त्यामुळे तर कोण येणार कोण आहे ते नक्की माहित नाही ना असं. पण काय वाटतंय तुमच्या प्रभागामध्ये ज्या समस्या आहेत त्या गेल्या अनेक वर्षांपासूनच्या त्या कायम आहेत की सोडवल्या गेल्या आहेत किंवा येण्या? सोडवल्यास थोड्या राहिल्यात अशा, कुठे रस्ते वगैरे अर्धे बनवलेत अर्धे नाही बनवले आणि आता चालू आहे सध्या. म्हणजे अजूनही रस्त्यांची कामं, वरळी हा अगदीच महत्वाचा विभाग असताना ह्या ठिकाणी रस्त्याच्या समस्या आहेत. मुंबईकर म्हणून अजून काय नगरसेवकाकडून अपेक्षा आहेत की त्यांनी नगरसेवक म्हणून निवडून आल्यानंतर तुमच्या ह्या समस्या सोडवाव्यात? मेन म्हणजे रस्ताच आहे ना, वन वे साईड रस्ता आहे ना, म्हणजे सगळं छोटा रस्ता झालेला आहे, तो मोठा करावा असंच आमची इच्छा आहे. बाकी काय नाही, म्हणजे सुविधा चांगलीच जायला यायला, गाड्या वगैरे व्यवस्थित माणसांना पण जायला यायला होईल असं. बाकी काय नक्कीच एक मुंबईकर म्हणून जे तरुण मतदार आहेत ते सांगतायत की शिक्षण व्यवस्था सुधारावी, आणखी काही फॅसिलिटीज जर का करता आल्या तर त्या कराव्यात. मुंबईकर म्हणून जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे मध्यम वर्गातले वयातले आहेत त्यांचं एकच म्हणणं आहे की आम्हा लोकांना रस्ते व्यवस्थित मिळावेत, पाण्याची व्यवस्था नीट करून मिळावी. अगदीच ज्या मुंबईकर म्हणून बेसिक समस्या आहेत, ज्या अगदीच तळागाळातल्या समस्या आपण म्हणतो, काही लोक म्हणतात की किरकोळ समस्या आहे, पण त्या किरकोळ समस्या सुद्धा मुंबईकरांना अत्यंत महत्वाच्या अशा वाटतात. त्या समस्या सोडवणं सुद्धा तितकंच महत्वाचं वाटतं.
नक्कीच आपण या ठिकाणी बघू शकतो की मुंबईतल्या वरळ या अत्यंत महत्वाच्या ह्या ठिकाणी जे आहे मतदारांचा उत्साह भरभरून आहे. सकाळपासूनच जे आहे मतदार रांगेमध्ये उभे राहिलेले आहेत. अर्धा तास लाईन मध्ये वेट करतायत, तिथे प्रतीक्षा करतायत की आम्हाला मतदानाचा हक्क बजावण्याचा वेळ नेमका कधी मिळेल, आम्ही आमचं मत कधी देऊ शकतो. आणि एकंदरीतच ह्या सगळ्या गोष्टी ह्या मतदान केंद्रावरती म्हणजेच वरळीच्या मतदान केंद्रावरती सुरू असताना आपण बघायला मिळतोय. मी पूनम, कॅमेरामॅन अजयसह मुंबई.